नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे वेंडर लिस्टमध्ये कंपन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होत नाहीत, म्हणून बरेच दिवस झाले शेतकरी हे वाट पाहून आहेत की कधी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतील व कधी शेतकरी यांचे सिलेक्शन करतील किंवा कंपनी निवडतील. तर शेतकरी मित्रांनो, काल रात्रीच या लिस्टमध्ये काही कंपन्या ॲड झालेल्या आहेत. या कंपन्या कोणत्या आहेत व कोणकोणत्या शेतकऱ्याला या कंपन्या लिस्टमध्ये अवेलेबल आहेत, कोणते शेतकरी या कंपन्यांची निवड करू शकतात, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काही पात्र शेतकरी आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून सौर पंपाचे वाटप केले जाते. अशामध्येच ज्या शेतकऱ्यांचे आता अर्ज मंजूर झालेले आहेत, असे शेतकरी या योजनेमधून वेंडर ॲड होण्याची वाट पाहत होते. बऱ्याच दिवसापासून या वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी अवेलेबल नव्हती, त्यामुळे शेतकरी या वेंडर लिस्टमध्ये कंपनी ॲड होण्याची वाट पाहून होते. आता कालच या वेंडर लिस्टमध्ये ज्या काय आहेत, एकूण 6 कंपन्या ॲड झालेल्या आहेत. या 6 कंपन्या आहेत अवी रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, नंतर CRI पंप प्रायव्हेट लिमिटेड व क्रॉम्प्टन ही एक कंपनी ॲड झालेली आहे. त्यानंतर रोटोमॅग मोटर कंट्रोलर्स प्रायव्हेट लिमिटेड व त्यानंतर सिद्धकला रिन्युएबल एनर्जी, या ज्या काय आहेत या 6 कंपन्या काल वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत. आता या ज्या काय कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या आहेत, तर या कंपन्यांची निवड कोणते शेतकरी करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या ज्या काही 6 कंपन्या या लिस्टमध्ये आलेल्या आहेत, ह्या जनरल कॅटेगरीसाठी आलेल्या नाहीत. फक्त SC आणि ST कॅटेगरी वाले जे शेतकरी आहेत, हेच शेतकरी या कंपनीची निवड करू शकतात, सिलेक्शन करू शकतात. त्यामुळे जे काही SC व ST कॅटेगरीचे शेतकरी कंपनी निवड करायचे राहिलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी या कंपन्यांची कोणत्याही कंपन्यांची लवकरात लवकर निवड करून घ्यावी, जेणेकरून यांचा जो काही कोटा आहे हा समाप्त होणार नाही. आता यामध्ये जे काही जनरल शेतकरी आहेत, जनरल शेतकऱ्यांना या कोणत्याही कंपनीची निवड करता येणार नाही, कारण जो काही जनरल शेतकऱ्यांसाठीचा जो काही कोटा आहे कंपन्यांचा, हा सध्या तरी अवेलेबल नाही. सध्या तरी हा कोटा संपलेला आहे. त्यामुळे फक्त सध्या या कंपन्या SC व ST कॅटेगरीसाठी लिस्टमध्ये अवेलेबल आहेत. आता राहिला प्रश्न जे काही जनरल शेतकरी आहेत, या जनरल शेतकऱ्याचा कोटा देखील लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये, येत्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या कंपन्या जनरल कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी, सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी या सर्व कंपन्या लिस्टमध्ये अवेलेबल होतील, अशा प्रकारची माहिती आपल्याला कंपनींच्या काही वेंडरकडून कळवण्यात आलेली आहे. त्यामुळे जे शेतकरी काही आता सिलेक्शन करायचे राहिलेले आहे, अशांनी थोडा वेट करून नंतर जेव्हा कंपन्या लिस्टमध्ये येतील तेव्हा नक्कीच कंपन्या आपल्या सिलेक्शन करून घ्यावात. आता यामधील ज्या काही या 6 कंपन्या आहेत, या 6 कंपन्यांची जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर आत्ताच आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीची जी काही माहिती आहे आपण टाकत असतो. इथून मागे देखील आपण बऱ्याच साऱ्या कंपन्यांची माहिती टाकलेली आहे. आता यामध्ये ज्या काही दुसऱ्या कंपन्या आहेत, याची देखील माहिती आपण गोळा करून शेतकऱ्याचे संवाद साधून लवकरच माहिती टाकण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आत्ताच करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.